NCERTच्या इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकामधून मुघल आणि दिल्ली सल्तनत यांचं सर्व संदर्भ आता काढून टाकण्यात आलेले आहेत। तर भारतीय राजघराणे, महाकुंभचे संदर्भ, मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या सरकारी उपक्रमांचा समावेश नवीन अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला आहे। NCERTने आता वेगवेगळ्या वर्गांसाठी पुस्तकांची नवीन नावे जाहीर केलीत। इयत्ता 1ली आणि 2रीच्या इंग्रजी पुस्तकांचे नाव मेरीगोल्ड वरून मृदुंग आणि बदलण्यात आले, तर इयत्ता 3री पुस्तकाचे नाव संतूर असे बदलण्यात आले। इयत्ता 6वीचे गणिताचे पुस्तक, ज्याला पूर्वी इंग्रजीमध्ये मॅथमॅटिक्स आणि हिंदीत गणित असं म्हटलं जात असे, ते आता दोन्ही भाषांमध्ये गणित या नावाने उपलब्ध असेल। इतिहास पुसून काय यांना नवा इतिहास निर्माण करण्याची काहीतरी मग ताकद तरी दाखवा। पण तो इतिहास हा झालेल्या घटनांची साक्ष असते। आपण त्याला जपतो इतिहासाला, पण विषमता निर्माण करून किंवा दोन धर्मामध्ये जातीमध्ये दैर्य निर्माण होईल अशा प्रकारचा नवा अभ्यासक्रमामध्ये समावेश करणं आणि तो इतिहास संपवणं हे किंवा इतिहास काढून टाकणं हे मला वाटतं की जातीला धर्मामध्ये याला धर्मांधतेला खतपाणी घालण्यासारखं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।